मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन खूप रडत असतो, खूप इमोशनल झालेला असतो आणि अश्विनच्या बोलण्यामुळे खूप हर्टसुद्धा झालेला असतो. तो आता रडतच म्हणतो, डॅड, मला तन्वीचा कितीही राग आला ना तरीही मी शांत राहायला हवं होतं, पण हे रोजचे वाद प्रॉपर्टीवर हक्क कुणाचा आहे इथपर्यंत जाऊन पोहोचतील हे मला खरंच वाटलं नव्हतं डॅड. त्यामुळेच तुम्ही असं माझ्यासमोर हातसुद्धा जोडू नका, अशी अर्जुन रिक्वेस्ट करतो आणि खूप रडतो. अर्जुनला असं रडताना पाहून घरातील सर्वांना सुद्धा खूपच त्रास होऊ लागतो. सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. तर सायली समजावते की प्लीज तुम्ही रडू नका ना, प्लीज तुम्ही शांत व्हा. परंतु अर्जुन ऐकतच नसतो, कारण प्रियाच्या आणि अश्विनच्या बोलण्यामुळे आज खरं तर त्याला खूपच दुःख झालेलं असतं. त्यानंतर प्रिया अश्विनकडे जाते आणि म्हणते, अश्विन, आपल्याला हे मगरीचे अश्रू बघायचे नाहीयेत. तर अश्विन हा अर्जुनकडे पाहतो. अश्विनला मनात कुठे ना कुठे माहीत असतं, माझ्या बोलण्यामुळे माझा मोठा दादा खूप हर्ट झालाय. परंतु आता प्रिया सततच मध्ये काहीतरी असं बोलत असते ज्यामुळे अश्विनला मग राग येत असतो. तर घरातील सगळेजण आता प्रियाकडे पाहतच राहतात. त्या सर्वांनाच असं वाटत असतं की प्रियाने आत्ता तरी गप्प बसावं. तेव्हा सायली मात्र आता रागातच प्रियाकडे पाहते, कारण खोटेपणा अर्जुन नाही तर प्रिया करते आहे हे तिला माहीत असतं आणि तिच्यामुळेच एवढा सकाळी सकाळी वाद झालाय. सायली आता रागातच प्रियाकडे जाते आणि सणासण 3-4 तिच्या मुस्काटीत मारते. हे पाहून आता घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहू लागतात की आता अचानक झालं तरी काय सायलीला. सर्वजण आता बसलेले असतात ते पटकन उठतात, कारण सायलीने अगदी रुद्रावतारच धारण केलेला असतो. तर भामटी प्रिया मात्र गाल चोळतच राहते. अश्विन सुद्धा खूपच रागात सायलीकडे पाहतो. तर पूर्ण आजी विचारतात, सायली, तू हे काय केलंस? तरीही सायलीचं कुणाकडेही लक्ष नसतं, कारण आज प्रियामुळे उगीच घरातील सर्वांना खूप त्रास झालेला असतो. उगीच तिने भांडण उकरून काढलेलं असतं आणि खोटं नाटक घरातील सर्वांना सांगितलेलं असतं. मग प्रियाची खोड मोडणं तर सायलीचं कर्तव्य आहे. म्हणूनच सायलीने आता सणासण तिच्या कानाखाली मारून तिची चांगलीच जिरवलेली असते. मग त्यावेळी सायली तिला बजावते, अर्थाचे अनर्थ करून तुला हवे तितके तमाशे कर प्रिया, परंतु दगड मारून फोडायला माझं घर काचेचं बनलेलं नाहीये. आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, पण आता हे शेवटचं. आजपर्यंत खूप समजून घेतलं ग मी आणि खूप वेळा पाठीशी सुद्धा घातलं, पण यापुढे माझ्या कुटुंबासमोर मी अगदी ढाल बनून उभी राहणार. यापुढे जो चुकणार ना तोच रडणार, असं म्हणून सायली आता तिला चांगलीच धमकी देते आणि प्रियाची चांगलीच आता ती जिरवते. तेव्हा प्रिया रागातच सायलीकडे पाहते, कारण आता सायलीचा तिला राग आलेला असतो. सर्वांसमोर कानाखाली मारून चांगलाच तिचा माज उतरवलेला असतो. मग आता सर्वजण सायलीच्या रुद्र अवताराकडे पाहतच राहतात, कारण सायली आता घरच्यांना रडवलं म्हणून प्रियालाच पुढे रडवणार असते आणि हा शब्द तिने घरातील सर्वांसमोर प्रियाच्या तोंडावर तिला दिलेला असतो. आता अश्विन, अर्जुन, त्याचबरोबर पूर्ण आजी आणि कल्पना, प्रताप कुणीही सायलीला काही बोललेले नसतात, फक्त सायलीकडे पाहत असतात. त्यानंतर पूर्ण आजींना आता राहवतच नाही. मग त्या विचारतात, तू तन्वीवर हात उचललास? मग सायली अगदी स्पष्टपणे म्हणते, हो, उचलला मी हात पूर्ण आजी, कारण या अगोदरच मी खरं तर सर्वांसमोर तिच्यावर हात उचलायला हवा होता, पण मी ना खूप संयम ठेवला. पण आता माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मला अजिबात शांत बसू देणार नाहीत. तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात, कोण खरं कोण खोटं त्या कुणालाच काही कळत नसतं. मग त्यानंतर सायली म्हणते, माझ्यासाठी ना फक्त माझा नवरा महत्वाचा आहे. तेव्हा सर्वजण धक्क्याने सायलीकडे पाहतात, कारण सायली यावेळी खूप चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, सायली, आपण वर जाऊयात, चल पटकन. मग सायली म्हणते, नाही, अजिबात नाही जाणार मी वर. आता मला हा वाद आहे ना हा इथे थांबवायचाच नाहीये. सायलीचं हे बोलणं ऐकून सर्वजण अगदी धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात की सायलीला अजून काय बोलायचं असेल. मग पुढे ती आता म्हणते, मला हा वाद आहे ना तो कायमचा संपवायचा आहे. तेव्हा अश्विन, प्रिया रागातच सायलीकडे पाहतात, कारण आता अश्विन तर खूपच चवताळलेला असतो. त्याच्या लाडक्या बायकोच्या अंगावर सायलीने हात उचललेला असतो ना, म्हणून. त्यानंतर अर्जुनची बाजू घेत त्याची बाजू मांडत सायली प्रियाला जाब विचारते, आता तू प्रश्नांची उत्तरं द्यायची. हे पैशांचे लोभी आहेत का ग? आणि यांना अश्विन भाऊजी वाटेकरी म्हणून नको आहेत का? हे असले गलिच्छ आरोप यांच्यावर कधीही झालेले नाही आहेत हा प्रिया.
यांना गुन्हेगारांनी धमक्या दिल्या, यांच्यावर हल्लेसुद्धा केले, परंतु ते आजपर्यंत कधीही खचले नाहीत किंवा मी त्यांना असं कधी खचलेलं पाहिलंसुद्धा नाही. आज त्यांच्या डोळ्यात ना अश्रू आले आहेत, कारण त्यांना त्यांच्या सख्ख्या भावाचं आजपर्यंत कधी पाहिलेलंच नाही आहे. तेव्हा अश्विन रागातच विचारतो, म्हणजे शेवटी दोष माझाच आहे का? तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, अहो अश्विन भाऊजी, दोष तुमचा नाहीच आहे. दोष ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीमुळे तुम्ही असं वागायला लागलात ना, त्या व्यक्तीचा. मग प्रिया दातोट खाऊन अगदी सायलीकडे पाहू लागते, परंतु सायली मागे हटत नाही, कारण सायली सुद्धा तेवढीच आता चिडलेली असते. कारण आजच्या या कलहाची करती करविती तुमची ही लाडकी बायको आहे, असं म्हणून ती प्रियाकडे बोट करून बोलते. तर प्रिया सायलीच्या त्या बोटाकडे रागातच पाहत असते. आता घरातील सर्वजण नुसते सायलीकडे पाहत असतात. तिच्या पुढे आता कुणीही काही बोलत नसतं. त्यानंतर सायली अश्विनचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही आता तरी जागे व्हा. ही प्रिया आपल्या घरात येण्याअगोदर कधीतरी असे वाद झालेत का हो? करा की जरा विचार आता. त्यावेळी प्रिया काही पण बोलू लागते आणि म्हणते, त्यावेळी अश्विनच्या भोळेपणाचा इथे ना फायदा घेतला जायचा. तेव्हा प्रिया पुन्हा आता नको ते वाद उकरून काढत असते. सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात, कारण तिच्या तोंडातून निघणारे शब्दच हे अगदी वेगळे असतात. त्यानंतर प्रियासुद्धा तशीच हातवारे करून अगदी डोळे वटारून रागात सायलीकडे पाहून म्हणते, आता काय झालंय ना, तो त्याच्या मनातलं बोलतोय आणि म्हणून तुला त्रास होतोय सायली. तेव्हा सायली सुद्धा त्याच प्रकारे आता तिला उत्तर देत म्हणते, ते स्वतःच्या मनातलं नाही तर मनातलं बोलतायत प्रिया. हे हेवे दावे करणं, तुझं माझं करणं, मोठं धाकटं दाखवणं फक्त आणि फक्त तुलाच सुचू शकतं. त्यानंतर ती सर्वांना सांगते, पूर्ण आजी, आई बाबा, ही तुमची लाडकी तन्वी आहे ना, ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे, त्यामुळे कधी चुकूच शकत नाही असं वाटतं ना नेहमी तुम्हाला. पण आज हे जे काही घडलंय ना, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त ही प्रिया आहे. त्यानंतर आता सायली आपलं बोलणं संपवते, कल्पना पुढे जाते आणि तिची माफी मागत म्हणते, माझी नवऱ्याची अवस्था पाहून माझा आवाज जर वाढला असेल तर तुम्ही मला माफ करा, अशी अगदी हात जोडून ती कल्पना आणि पूर्णाजींसमोर विनंती करते. पण मला एक सांगा, जो मुलगा केसच्या हेअरिंगला जाताना तुमच्या पाया पडतो, तो मुलगा कधी आपल्या सख्ख्या भावाचा अनादर करेल का? आणि धर्मदाय केसेस लढणारा वकील हा कुटुंबाच्या पैशांचा लोभी असेल का? तेव्हा सर्वजण सायलीच्या बोलण्याचा विचार करतात, कारण सायली जे बोलत असते ना ते स्पष्टपणे आणि खरं बोलत असते. तर प्रिया ही अगदी वादच उकरून काढत असते. मग त्यानंतर सायली पूर्णाजींना सुद्धा जाब विचारते, काय हो पूर्णाजी, तुमचा लाडका नातू त्याला नको असलेल्या मुलीशी तब्येत बरी नसताना तिच्याबरोबर लग्न करायला सुद्धा तयार झाला. तेव्हा आता पूर्णाजीला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे जेव्हा पूर्णाजींना हार्ट अटॅक आला होता तेव्हा अर्जुनला त्यांनी विचारलं होतं, तू तन्वीशी लग्न करशील का? मग त्यावेळी अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता फक्त माझी पूर्णाजी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्याने वचन दिलं होतं की मी करेन तन्वीशी लग्न. पुढे आता सायली विचारते की बोला ना पूर्णाजी, जो नातू तुमचा शब्द कधी खाली पडू देत नाही त्याला प्रॉपर्टीचा मोह असेल का? जो नातू स्वतःच्या घरच्यांचं मन जपण्यासाठी सतत धडपडत असतो त्या नातवाला भावाचे अधिकार कधी खुपतील का? असं म्हणून सायली सर्वांना अर्जुनची काय बाजू आहे ना ते पटवून देण्याचा प्रयत्न करते. तर प्रिया अजून दातोट खात असते, कारण सायली सगळं काही ठीक करणार, काही ना करून माझा डाव पलटवणार हे तिला पूर्णपणे माहीत असतं. तर सायलीच्या या प्रश्नावर ना कुणी काहीही बोलत नाही, कारण अर्जुन मुळात कसा आहे हे प्रॉपर्टी वगैरे त्याच्या लक्षात सुद्धा कधी येत नाही किंवा त्याने आजपर्यंत कधी विषयसुद्धा काढला नाही, हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. मग त्यावेळी सायली आता पुढे प्रतापकडे जाते आणि विचारते, बाबा आता तुम्हीच मला सांगा, प्रिया आणि अश्विन भाऊजी यांच्याबद्दल जे काही बोलले त्यातला एक तरी शब्द तुम्हाला खरा वाटतोय का हो? तेव्हा प्रताप अश्विन आणि प्रियाकडे खूप रागात पाहतो आणि सायलीला उत्तर देतो की नाही. असं म्हटल्याबरोबरच आता प्रियालाच धक्का बसतो. मग त्यावेळी प्रताप पुढे सांगतो, अर्जुन आणि अश्विन कितीही भांडले तरीही एवढ्या खालच्या थराला कधीही जाणार नाही. मग सायली अगदी रडू लागते आणि म्हणते की ऐकलत ना तुम्ही अश्विन भाऊजी, अहो माझ्यावर नाही, निदान तुमच्या वडिलांवर तरी विश्वास ठेवा. मग त्यानंतर सायली इमोशनल होते आणि म्हणते, अहो अश्विन भाऊजी, परवा तुमच्या वाढदिवसाला तुमच्यापेक्षा सर्वात जास्त उत्साह यांचाच होता. तेव्हा अश्विनला ते सर्व प्रसंग
प्रसंग आठवतात की कशाप्रकारे परवाच आम्ही माझा बड्डे हा किती आनंदात किती जोशात साजरा केला आणि त्यानंतर दादाने मला माझी लहानपणीची बससुद्धा गिफ्ट केली होती. हे सगळं अश्विनला आठवल्यानंतर तो शरमेनेच मान खाली घालतो. सायली आता अश्विन आणि अर्जुनचं नातं किती घट्ट आहे आणि अर्जुन अश्विनबद्दल असा कधीही विचार करू शकणार नाही. सर्वांनाच विचार करायला भाग पाडते. सर्वजण मग सायलीकडे पाहतच राहतात. त्यानंतर पुन्हा ती म्हणते की तुमच्या स्वच्छ मनाचं कौतुक करताना हे कधीही म्हणजे कधीही थकत नाहीत आणि तुमच्या काळजीने नेहमीच ते कासावीस होतात आणि तुमच्या भोळ्या मनाचं हे नेहमीच कौतुक करत असतात. आणि अश्विन भाऊजी अजून एक गोष्ट सांगते, अख्खं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरीही नेहमी तुमचा हा मोठा भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, ही खात्री आहे माझी. आणि आहातच तुम्ही धाकटे, कारण यांनी तुमच्यावर तेवढंच प्रेम केलंय जेवढं धाकट्यावर केलं जातं आणि म्हणून तुम्ही धाकटेच आहात. सायलीचं हे सगळं बोलणं ऐकून तर शर्मेने आता मान खाली घालतो. त्यानंतर अश्विन सारखा सारखा अर्जुनकडे पाहतो, पण अर्जुन बिचाऱ्याने खाली घातलेली असते आणि तो खूप म्हणजे खूप रडत असतो. त्यानंतर सायली ही प्रताप समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, रक्ताच्या कुटुंबामध्ये कधीही वाढलेली नाही आणि म्हणूनच मला रक्ताच्या नात्यांची सर्वात जास्त किंमत आहे. कारण कोणीही कान भरावेत आणि एखादं नातं तुटावं इतकं सख्या भावांचं नातं कधीही तकलादू नसतं, असं म्हणून ती प्रियाला चांगला शालीतून जोडा मारते. तेव्हा प्रिया अजूनच दातहोट खात सायलीकडे पाहते, कारण प्रियाचा खोटेपणा जो आहे ना तो हळूहळू का होईना सर्वांसमोर येत असतो. सायली ज्या प्रकारे बोलते आणि प्रिया ज्या प्रकारे सारखी टोमणे मारते आणि काही पण वादाचे विषय प्रॉपर्टीचे विषय उकरून काढते, हे खरं तर आत्तापर्यंत फक्त प्रियाच बोललेली असते. सायलीच्या तोंडून एकही शब्द असा कधीही न निघाल्यामुळे सर्वजण सायलीकडे पाहत असतात आणि सर्वांना थोडा तरी सायलीवर विश्वास असतोच. त्यानंतर सायली सगळ्या गोष्टी क्लिअर करते. तरीही कुणाला वाटत असेल आम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह आहे असं म्हणून सायली अर्जुनजवळ जाऊन उभी राहते. त्याचा हात हातात घट्ट पकडते. सर्वांना आपला खूप मोठा निर्णय सांगते, तर आम्ही आत्ता या क्षणी सगळे हक्क सोडायला तयार आहोत. आता सायलीचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. या मात्र खुश होते, कारण या सगळ्या वादातून तिला फक्त एवढंच साध्य करायचं असतं की अर्जुन हा प्रॉपर्टीतून बेदखल कसा होईल. तर सर्वजण आश्चर्याने आता सायलीकडे पाहतात. सायलीचं लक्ष मात्र भामट्या प्रियाकडे असतं. मग त्यानंतर सायली विचारते, सांगा पटकन आता कोणत्या कागदांवर सही करायची? आम्ही दोघेही सही करायला तयार आहोत. सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात, कारण सायली असा अचानक निर्णय कसा घेऊ शकते हे कुणालाच कळत नाही. तर प्रताप म्हणतो, अजिबात नाही, याची अजिबातच काहीही गरज नाही. हे घर आणि या घरातलं जे काही आहे ना ते आपलं सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचंच राहणार, असं प्रताप स्पष्टपणेच सर्वांना सांगतो. तर प्रियाचा चेहरा एका क्षणातच पडतो आणि प्रतापचा हाच निर्णय पूर्ण आजी, कल्पना आणि अश्विनला देखील पटतो. त्यानंतर प्रताप पुढे जातो आणि रागातच प्रियाला विचारतो, तन्वी, मुळात हा प्रॉपर्टीचा विषय आज इथे निघालाच कसा? जो विषय या दोघांच्या मनातही कधी नव्हता तो अचानक आला कसा? तो प्रियाला आता जाब विचारतो. तेव्हा प्रियाची बोलती बंद होते. त्यानंतर पुन्हा एकदा खोट्यावर खोटं ती बोलत राहते की बाबा, अहो तो विषय मी नाही उकरून काढला, तो विषय सायलीने काढला बाबा. मग आता सायलीकडे पुन्हा एकदा ती बोट करून जेव्हा बोलते ना, प्रतापच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते. तो रागातच म्हणतो, तन्वी, माझे केस पिकलेले आहेत किंवा पिकताना माणसांची पारख कशी करायची एवढं तरी मी शिकलो आहे. या घरात तर निगेटिव्हिटी कधीच नव्हती, ती आत्ता वाढलीये. आणि नेमकं सांगायचं तर तुझं आणि अश्विनचं लग्न जेव्हापासून झालं ना तेव्हापासून ही निगेटिव्हिटी जास्त वाढली आहे, असं प्रताप सर्वांसमोर लगेचच क्लिअर करून टाकतो. मग आता हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो. तर सायली अर्जुन आता कडे पाहतच राहतात, कारण त्यांना माहीत असतं की तेव्हापासूनच ही निगेटिव्हिटी जास्त वाढली आहे. आम्ही हे बोलून दाखवू शकत नाही, फक्त आज बाबांनी हे बोलून दाखवलं. तेव्हा कल्पना आणि पूर्ण आजी सुद्धा आता प्रतापकडे पाहतच राहतात, पण त्या दोघीही मध्ये बोलत नाही, कारण प्रताप यावेळी ना खूप चिडलेला असतो आणि प्रिया किती खोटारडी आहे हेही त्याला माहीत असतं. त्यानंतर प्रताप काही गोष्टी क्लिअरच करतो आणि म्हणतो, अगं परवा जेव्हा आम्ही आईस्क्रीम खात होतो तेव्हा तू तेथे नव्हतीस. अगं तेव्हा आम्ही सर्वजण किती आनंदात होतो.
तेव्हा सर्वांना आठवतं की कशाप्रकारे जेव्हा परवा आईस्क्रीम खात होतो तेव्हा किती घरात गमती जमती वगैरे सुरू होत्या आणि सायलीने केलेल्या त्या आईस्क्रीमचं किती सर्वजण कौतुकसुद्धा करत होते. त्यानंतर प्रताप स्पष्टपणे प्रियाच्या तोंडावर तिला सांगतो, आणि मला निश्चित माहीत आहे की हे धाकटं मोठं प्रॉपर्टी हे सगळे शब्द ना सायलीच्या अगोदर तुझ्याच तोंडातून आले असणार. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात, कारण अर्जुनला सायलीचा खरेपणा माहीत असतो. प्रताप पूर्ण आई आणि कल्पनासमोर जाऊन उभा राहतो आणि दोघींनाही स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला सुद्धा मनात कुठे ना कुठे हे पटतच असणार आहे, कारण तुम्हालाही चांगलीच माणसं ओळखता येतात. परंतु प्रतिमाची मुलगी आणि आपली धाकटी सून स्वच्छ मनाची नाही हे स्वीकारणं ना तुम्हाला जरा कठीणच जाते. बरोबर आहे ना, असं तो त्या दोघींनाही विचारतो. तर त्या दोघीही एकदमच गप्प राहतात, काहीच बोलत नाही. त्याचं लक्ष फक्त त्या दोघींकडे असतं, कारण तिला माहीत असतं माझ्या बाजूने कुणीही नाही, पण आई किंवा पूर्ण आजी आणि अश्विन हे तिघेही असणारच. मग आता हर्ट झालेला अर्जुन म्हणतो, इट्स ओके डॅड, पण माझ्यामुळे ना तुम्ही कुणालाही काही बोलू नका. त्यानंतर प्रताप अर्जुन जवळ जातो आणि त्याला म्हणतो, हे बघ अर्जुन, हा प्रश्न फक्त तुझा नाहीये, या घरामध्ये न्याय होण्याचा आहे. त्यानंतर प्रताप पुन्हा एकदा म्हणतो, पूर्णाई आणि कल्पना, तन्वी चुकली आहे हे तुम्हाला कळतंय, परंतु फक्त ना तुम्हाला हे मान्य करायचं नाहीये. आणि सायली कितीही चांगली वागली, तुम्हाला आदर दिला, सायली काहींना आवडती आहे, त्यामुळे तुमच्या बाबतीत तिने काहीही चांगलं केलं तरीही सुद्धा ती पुढे पुढे करते असंच तुम्ही नेहमी म्हणणार. हा कुठला न्याय आहे सांगा ना, असं म्हणून रागातच प्रताप पूर्ण आजी आणि कल्पनाला जा विचारतो. पण आता बस झालं असं म्हणून तो अश्विन प्रियासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, सायली आज अर्जुनच्या पाठीमागे ना अगदी ढालीसारखी ठामपणे उभी राहिली आहे आणि आज मीही तेच करणार आहे असं म्हणून तो त्याचा निर्णय सांगतो आणि अर्जुन सायलीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहण्याचं तो ठरवतो. मग पुढे आता तो प्रियाकडे रागात पाहतो आणि म्हणतो, कारण माझा सायली आणि अर्जुनवर ना अगदी पूर्णपणे विश्वास आहे. आता हे असं प्रतापच्या तोंडून शब्द निघाल्यानंतर कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे पाहतच राहतात. तेव्हा सायली आणि अर्जुनला मात्र खूप आनंद होतो की बाबा आपल्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत, आता आपल्याला काहीही चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर तो म्हणतो की मला खात्री आहे ते दोघेही ना स्वतःहून प्रॉपर्टीचा विषय कधीही काढणार नाही. तर प्रिया पुन्हा एकदा वादाचा विषय उकरून काढण्याचं ठरवते आणि म्हणते, पण जेव्हा ती बोलली ना प्रॉपर्टीबद्दल बाबा, तेव्हा तुम्ही इथे नव्हतात म्हणून तुम्हाला काही माहीत नाही. तर पूर्ण आजी प्रियाला म्हणतात, तन्वी आता गप्प राहा तन्वी, कारण तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये नक्कीच वादसुद्धा झाले असतील, पण आता ती जे काही बोलली ना याबद्दल तू नक्कीच काहीतरी गैरसमज करून घेतला असणार आहे. प्रियाला खूप मोठा धक्का बसतो की माझ्या बाजूने खरंच कुणीच आता उभं राहणार नाही, माझ्या विरोधातच सर्वजण उभे राहिल्यानंतर मी करायचं तरी काय, कारण पूर्ण आजीसुद्धा सायलीच्याच बाजूने स्पष्टपणे बोललेल्या असतात. तेव्हा आता विमल म्हणते की हो पूर्ण आजी, बरोबर आहे तुमचं, अहो मी होते इथे, मी सगळं ऐकलंय आणि सायलीताईनं असं काहीही बोलल्या नाही आहेत. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा नागिनीसारखी विमलवर फुसकारू लागते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, तन्वी एकदम शांत राहा, असं म्हणून तिला तोंडातून एक शब्द देखील त्या काढू देत नाही आणि तिचा डाव तिच्यावरच उलटवतात. फक्त स्वतःला वाटतं ना ते काही बोलू नकोस, इतरांना काय वाटतं ना ते सुद्धा बघायला हवं आणि विनाकारण हे सगळे वाद ना उकरून काढण्याचं बंद कर आता. म्हणून पूर्ण आजी तिला चांगलीच आता चपराक देतात. तेव्हा प्रिया म्हणते, काय मी वाद उकरून काढतीये का पूर्ण आजी आता? मग साळसूतपणाचं आव्हानत, पूर्ण आजी अगं मी तुझी तन्वी, मी असं कधी वागेन का? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, हो तू असं वागू शकते, कारण तू इथे जे बोलतेस ना तेव्हा तुझा आवाज ना अगदी माझ्या खोलीपर्यंत ऐकू येतो. तेव्हा प्रिया आता घाबरतेच. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात, हे बघ तू माझी तन्वी आहेस, त्यामुळे आता एक गोष्ट क्लिअर करते की तू तुझ्या स्वभावामध्ये ना जरा बदल करायला हवा आणि माझं मन नेहमी मला सांगत असतं तुझ्या स्वभावात जे दोष आहेत ना ते झाकावेत, पण तुझं हे रोजचं वागणं बघताना मला मेंदूना वेगळंच काहीतरी सांगायला लागलाय, असं पूर्ण आजी प्रियावर अविश्वास दाखवत जेव्हा म्हणतात तेव्हा प्रिया मात्र डोळे वटारून आता पूर्ण आजींकडे पाहते, कारण घरातील सर्वांनाच प्रियाबद्दल काही ना काही आता मनात
मनात तिच्या खोट आहे हे जाणवत असतं. तिचं मन किती स्वच्छ व पवित्र आहे हेही माहीत असतं. ती प्रतिमाची लेक आहे, त्यामुळे तिला आपण काहीही बोलू शकत नाही. सर्वांनी अगदी मनात पक्क करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळेच प्रियाची आजपर्यंत सगळ्या चुका हे सगळेजण झाकत असतात. त्यावेळी प्रिया अगदी शॉक होऊन पूर्ण आजी आणि प्रतापकडे पाहत असते. कल्पनाने तर अजूनपर्यंत तन्वीबद्दलचं मत काही मांडलेलं नसतं, कारण कल्पनाला वाटत असतं की उगीच वाद उकरून काढायला नको आणि तन्वीला जर विरोध केला तर ती हर्ट होईल. परंतु आता सायली पुढे येते आणि म्हणते, समजलं ना प्रिया, अगं तुला असं वाटतं आजपर्यंत वारं तुझ्या दिशेने वाहतंय, पण हे वारं खूप दिवस वाहणारं नव्हतं आणि हे आज तुला समजलं असेल. इथून पुढे तू ते स्वीकारायला सुद्धा शिक आणि पुन्हा जर माझ्या घरातल्या माणसांवर घाणेरडे आणि खोटे आरोप तर अजिबात करायचे नाहीत, कारण ते सगळे सत्याच्या बाजूने उभे राहणार. असं म्हणून ती प्रियाला चांगलीच झापते. तर प्रिया एकदमच गप्प राहते, काहीही बोलत नाही. तिला आता घरातील सर्वांचाच खूप राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की मी हा जो काही तमाशा घातलाय त्यामुळे सहजच अर्जुन सायली प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करून देतील आणि मग ती सगळी प्रॉपर्टी मला गिळता येईल. परंतु आता सर्वांनीच तिचा डाव तिच्यावर उलटवलेला असतो आणि तिच्या चारेमुंडे चित केलेले असतात आणि त्यामुळेच प्रिया रागात सायलीकडे पाहते. मग त्यानंतर सायली स्पष्टपणेच सांगते की आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला ना तर तू कधी जाऊच नकोस, कारण त्या वाटेवर जाण्या अगोदर ना तुला मला ओलांडावं लागेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सायली प्रियाची खोडच मोडते. तर सर्वजण सायलीकडे आता पाहू लागतात आणि इथेच आता सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे सर्वांनाही समजतं. तर ती रागातच अर्जुनकडे पाहते आणि आपल्या रूममध्ये गुपचूप निघून जाते. त्या पाठोपाठ आता लगेचच अश्विन सुद्धा जातो, कारण त्याला तन्वीचा नेहमीच पुळका येत असतो. त्यानंतर प्रताप आता पूर्ण आजींना तिथे सोफ्यावर बसवतो. तर सायली अर्जुन जवळ जाऊन उभी राहते. सर्वजण अजूनही आपल्या अर्जुनकडे पाहत राहतात, कारण अर्जुनवर एवढे आरोप प्रियाने जे केलेले असतात ना ते खरं तर कुणालाच मान्य नसतात आणि म्हणूनच प्रतापला अर्जुनची खूप काळजी वाटते. आजपर्यंत त्याने अर्जुनला एवढं खचलेलं कधीही पाहिलेलं नसतं. तर सायली अर्जुन तेथेच सर्वांजवळ उभे राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीडियावाले, पोलीस हे सर्वजण आता अर्जुनच्या घरी येतात आणि मधुकर पाटील इथेच राहतात का असं विचारतात. कल्पना म्हणते हो इथेच राहतात. त्याच वेळी आता मधुभाऊ बाहेर येतात. मग आता सर्वजण कॅमेरे ऑन करतात. तेव्हा मधुकर पाटलांना आम्ही अटक करायला आल्याचं आता पोलीस म्हणतात आणि मधुकर पाटील इथे केव्हापासून राहतात असंही विचारतात. तेव्हा सर्वजण आता हॉलमध्ये एकत्र आलेले असतात. तर आता कल्पना रागातच म्हणते, आम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहोत. मग आता सर्व पत्रकार विचारत असतात, मधुकर पाटील तुम्ही हा खून का केलात अगोदर सांगा. तेव्हा अर्जुन शांतपणे आता परिस्थिती हँडल करण्याचं ठरवतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो काय झाले. तेव्हा वात्सल्य आश्रमामध्ये एक मृतदेह सापडलाय आणि त्यासाठी मधुकर पाटलांना आम्ही अटक करायला आलोय असं ते सांगतात. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आपण हे ना जरा 15 मिनिटे थांबूयात असं अर्जुन म्हणतो, तरीही इन्स्पेक्टर ऐकत नाही. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. मधुभाऊंची अँटिसिपेटरी बेलचे पेपर घेऊन येतो आणि तुम्ही मधुभाऊंना अटक करू शकत नाही असं सांगतो. तेव्हा सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.